प्लस मायनस 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 प्लस 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 कन्फ्युजन. चला याच्यावरती एक रामबाण इलाज सांगतो बघा. समजा आपल्याकडे आहे +7 -7. काय करायचं काही कळत नाही. मग हा प्लस आहे, हा -7 काय करायचं मित्रांनो. तर अशा वेळी कळत नाही ना लवकर. -2 उत्तर येतं, पण प्लस मायनस मायनस आपण मायनस समजा -5 -7 काय करायचं. -12 उत्तर येतं, पण कसं मग काय करूया. मायनस मायनस प्लस 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 मायनस तसं करायचं नाही. एकदम चुकीची पद्धत आहे. काय करायचं, दोन्ही संख्यांना विचारायचं तुमची साईन्स कसे आहेत. सेम साईन असतील तर ॲडिशन, डिफरंट साईन सबट्रॅक्शन करायचं. एवढं लक्ष ठेवायचं. डिफरंट साईन सबट्रॅक्शन, सेम साईन ॲडिशन, एवढंच फक्त लक्ष ठेवायचं. म्हणजे कुठलंही गणित चुकत नाही. म्हणजे आता इथून पुढे जर तुम्हाला असं आलं -4 + 2 तर मायनस प्लस प्लस तसं न करता डिफरंट साईन सबट्रॅक्शन 2 आणि मोठ्याचं साईन. तसंच जर असं आलं -3 -7 सेम साईन आहेत की नाही, ॲडिशन करा 10 आणि मोठ्याचं साईन मायनस. अशा पद्धतीने सोडवायचं म्हणजे उत्तर कधी चुकणार नाही.